आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी फसले। इराण अमेरिकेच्या नाकेबंदीच्या वादात खलाशांच्या जीवाबरोबर जागतिक तेल पुरवठा धोक्यात। मानवी मदत पोहोचण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे। इराणने गेल्या आठवड्यात 2 व्यापारी जहाजे बळजबरीने जप्त केली असून काही जहाजांवर थेट गोळीबार देखील केलाय आणि आतापर्यंत त्या 10 खलाशांचा बळी गेलाय। यामुळे इतर जहाजांच्या कॅप्टनने देखील पुढे जाण्याला नकार दिलाय। नांदेडमध्ये चलन तुटवडा, एटीएम ठप्प, बँकेतही कॅश मिळेना। सहकारीत नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकांची ही स्थिती। ग्राहक आक्रमक, आर्थिक व्यवहारांवर परिणाम। पैसे देतं का म्हणत पेन्शनधारकांचा टाहो। एका ग्राहकाला केवळ 2,000 ते जास्तीत जास्त 5,000 रुपये देण्याची वेळ आली। खात्यात लाखो रुपये शिल्लक असताना देखील स्वतःचे हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे ग्राहक संतप्त झाले असून अनेक ठिकाणी बाचाबाची आणि वादाचे प्रकार घडत आहेत। निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी महागण्याची शक्यता। सध्या भारताला महाग कच्चे तेल आयात करावं लागतंय। इतर देशांनी महाग कच्च्या तेलामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवलेत। भारतात 5 राज्यांच्या निवडणुकांमुळे ही दरवाढ थांबवण्यात आली होती अशी चर्चा आहे। खत तुटवड्यावर भारताचा मास्टर स्ट्रोक। रशियासोबत 20,000 कोटींच्या युरिया प्रकल्पाची उभारणी सुरू। विदेशांवरील अवलंबित्व कमी होणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। प्रकल्पाची वार्षिक क्षमता 20 लाख टन इतकी। मे अखेरपर्यंत 400 कोटींचे थकीत अनुदान वाटप शक्य। ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरण योजनांच्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा। केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अनुदानाचा पहिला हप्ता उपलब्ध करून दिल्यामुळे राज्यातील ठिबक सिंचन आणि कृषी अवजारे खरेदीपोटी प्रलंबित असलेले 400 कोटी रुपये अनुदान मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली। नाफेड करून थेट कांदा खरेदी होणार। पिंपळगाव, लासलगावला नाफेडच्या अत्याधुनिक कांदा चाळी सज्ज। या चाळींमध्ये कांदा खराब होऊ नये यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। कांद्यामध्ये निर्माण होणारा गॅस आणि ओलावा नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम हवा देणाऱ्या ब्लोअर मशीनसह पाईपलाईन व्यवस्था बसवण्यात आलेली आहे। खरीपात खतांची जबरदस्तीची लिंकिंग बंद। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा। राज्यात उत्तर प्रदेश पॅटर्न लागू, मापजाचा संप मागे। आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही, UIDAI कडून नवीन आदेश जारी। आता जन्मतारखेच्या पुराव्यासाठी लागणार जन्म प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका, पासपोर्ट किंवा शालेय प्रमाणपत्र चालणार आहे। नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचा मिळणार आधार। देगलूर तालुक्यात तब्बल 140 कोटी रुपये पीक विमा मंजूर। सोयाबीनसाठी सर्वाधिक भरपाई जाहीर। एप्रिल अखेर पुणे तापले, 2019 नंतर सर्वाधिक नोंद। सलग 5 दिवस 40 अंशापेक्षा अधिक पारा। कांदा काढणीसाठी मजुरांची मनधरणी। ग्रामीण भागात मजुरीचा दर परवडेना, उन्हाचा चटका देखील सोसेना। नागपूर जिल्ह्यात संत्र्याची ओरप, तापमानाचा पारा 45 अंशापार, 2 लाख टन उत्पादन धोक्यात। नागपुरी संत्रा पट्ट्यात फळगळती आणि डागाळणी वाढली असून सुमारे 2 लाख टन उत्पादन प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। देशात गॅसचे संकट आणखीन तीव्र। सौदी अरेबियातील मोठ्या कंपनीने बंद केला LPG पुरवठा। धक्कादायक कारण समोर। हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली झाली तरी पुरवठा लगेच सुरू होणार नाही। आरामकोने अनधिकृत माहिती जाहीर करण्यास नकार दिलाय। भारतात LPG गॅसची गंभीर टंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे। रुसवे फुगवे सोडून डिजिटल निमंत्रण पत्रिकेचा होतोय स्वीकार। लग्नपत्रिका वाटप कालबाह्य। छपाई खर्च अन वेळ देखील वाचतोय। कडब्याचे दर शेकडा 3,000 रुपयांवर। पशुपालक शेतकऱ्यांची मक्याच्या मुरघासाला पसंती। सध्या हिरवा चाऱ्याला दर देखील प्रचंड वाढलेत। एका गठ्ठ्याला 2,000 ते 2,500 रुपये इतका दर मिळत असून दुभत्या जनावरांसाठी दररोज 8 ते 10 पेंड्यांची गरज भासत असते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात जलजीवनचा फज्जा। 44 कोटी खर्चून देखील 72 गावांची तहान मात्र कायम। फुलंब्री तालुक्यात 87 पैकी फक्त 15 योजना पूर्ण। हर घर नळ योजनेची अंमलबजावणी संथ। छतावरील सौर ऊर्जेवरील कराचा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी। महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। नाशिक जिल्ह्यात सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालाय। सुमारे 16,230 पेक्षा अधिक घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित असून 25,300हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत।
नागपूर जिल्ह्यात सर्व्हर डाऊन, डिलिव्हरी ठप्प, गॅससाठी ग्राहक पुन्हा रांगेत, तांत्रिक अडचणीचीच बोंब, तिन्ही कंपन्यांच्या सुमारे 54 एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा. प्रशासनाकडून केवळ डिजिटल बुकिंगद्वारे सिलेंडरची डिलिव्हरी करण्याचे निर्देश दिले जात असताना प्रत्यक्षात मात्र नागपुरातील तिन्ही कंपन्यांच्या सुमारे 54 एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विष्णुपुरीत मुबलक पाणीसाठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल 40% अधिक जलसाठा उपलब्ध. नांदेडकरांना पाणी टंचाईची भीती नाही. 500 पैकी विदर्भाला केवळ 116 कोटी, नाबार्डने केली उपेक्षा, विरासांच्या भेदभावाचा आरोप. विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी केवळ 116 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना 55 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात पाण्याच्या टँकरची चौपट दराने विक्री, शहरात पारा 41 अंशावर गेल्याने मागणी वाढली. काळ्या बाजारात थेट 2,500 ते 3,000 टँकर उपलब्ध. आता सुख समाधानाचे होणार मोजमाप, जनगणनेमध्ये 34 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार. घरातील साधन संपत्तीची देखील बारकाईने नोंदणी करणार. एसटी ज्येष्ठांना मोफत प्रवास, पण 2 रुपयांसाठी मोठी कटकट. वाहक आणि प्रवाशांमध्ये उडू लागली वादाची ठिणगी, मोफत प्रवास पूर्ववत ठेवण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ओसरली, नाशिकचा पारा 38.7 अंशावर, 3 दिवसात 2.8 अंशाने घसरण. अमरावती जिल्ह्यात जलजीवन मिशन संकटात, केंद्राचा निधी मिळाला नाही. 2 वर्षांपासून निधी नाही, कंत्राटदारांची देयके अडकली. भीषण गरमीत मोठे वीज संकट, मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी. राज्यभर ट्रिपिंगच्या तक्रारी वाढल्या, नागरिक हैराण. महावितरणने मात्र राज्यात लोड शेडिंग होणार नसल्याचा दावा केलाय. आईच्या नावाने मुलाची ओळख, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार, राज्य शासनाचा निर्णय. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अंमलबजावणी, नावांचा क्रमही ठरला. विद्यार्थ्याचे नाव लिहिताना आता विशिष्ट क्रम पाळावा लागेल. सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर आईचे नाव व त्यानंतर वडिलांचं नाव आणि सर्वात शेवटी आडनाव, हा क्रम आता पाळावा लागेल. कादवा नदी पात्र कोरडे पडल्यामुळे नागरिकांचे हाल, पारा 40 अंशावर. करंजवन धरणातून पाणी सोडण्याची मागणी. KYC न केल्याने 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र, राज्य सरकारचे वाचणार 12,240 कोटी रुपये. 11वी प्रवेशासाठी 5 फेऱ्या होणार, विद्यार्थ्यांचे 15 जुलैपासून वर्ग सुरू होतील. मुलींसाठी विशेष फेरी. 11वी करता संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाईल. नियमित 3 फेऱ्यानंतर मुलींसाठी विशेष फेरी तसेच सर्वांसाठी खुली प्रत्यक्ष प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर परिसरात जलजीवन मिशनच्या योजनेवर संशयाचे ढग, 314 गावांचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर. प्रकल्पाच्या कामकाजावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून अंमलबजावणीतील त्रुटी उघडकीस येऊ लागली. इसापूर धरणाच्या पाण्यावर आधारित ही योजना कागदोपत्री भक्कम दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर तफावत आढळत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.